नमस्कार. आजच्या या व्हिडिओमधून आपण मागणीची तिरकस लवचिकता किंवा मागणीची छेद लवचिकता ही संकल्पना समजावून घेणार आहोत. क्रॉस प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. आपल्याला व्यवहारामध्ये हा नेहमी अनुभव येतो की एखाद्या वस्तूची मागणी दुसऱ्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ चहा पावडर आणि कॉफी पावडर. अनुभव येतो आपल्याला. चहा पावडरच्या किमती खूप वाढल्या तर त्यामुळे कॉफी पावडरची मागणी वाढू शकते, किंवा उलट कॉफी पावडरच्या किमती खूप वाढल्या तर लोक कॉफी पावडरची मागणी कमी करून चहा पावडरची मागणी वाढवू शकतात. अशा प्रकारच्या एका वस्तूच्या किमतीचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर जो परिणाम होतो तो मोजण्यासाठी मागणीची तिरकस लवचिकता किंवा मागणीची छेद लवचिकता ही संकल्पना वापरली जाते. ही संकल्पना आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. एका वस्तूच्या किमतीमधील बदलांचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होणारा परिणाम मागणीच्या तिरकस किंवा छेद लवचिकतेच्या साहाय्याने मोजला जातो. मागणीची तिरकस लवचिकता किंवा छेद लवचिकता ही संकल्पना एका वस्तूच्या किमतीचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होणारा परिणाम मोजण्यासाठी वापरली जाणारी संकल्पना आहे. यापूर्वी आपण मागणीची किंमत लवचिकता ही एक प्लेन सरळ संकल्पना पाहिली होती, ज्याच्यामध्ये त्याच वस्तूच्या किमतीचा त्याच वस्तूच्या मागणीवर कसा परिणाम होतो आपण समजावून घेतलं होतं. इथे आता आपण एका वस्तूच्या किमतीचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर काय परिणाम होतो, आत्ताच्या उदाहरणासारखं चहा आणि कॉफी पावडर, हे समजावून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. थोडक्यात सांगायचे झाल्यास, एका विशिष्ट वस्तूच्या मागणीची दुसऱ्या संबंधित वस्तूच्या प्रती असणारी संवेदनशीलता म्हणजे मागणीची छेद लवचिकता. काही वेळेला आता सुरुवातीला म्हटलं तसं एखाद्या वस्तूची मागणी दुसऱ्या वस्तूच्या किमतीच्या प्रती संवेदनशील असू शकते. चहा आणि कॉफी पावडर, चहा पावडर आणि साखर, एखादी इलेक्ट्रॉनिक्सची वस्तू आणि तिचे स्पेअर पार्ट्स, किंवा एखादी मोटरसायकल आणि तिचे स्पेअर पार्ट्स, अशा प्रकारे, किंवा दोन वेगळ्या कंपन्यांच्या मोटरसायकल्स. एका कंपनीच्या मोटरसायकलची किंमत खूप वाढली तर कदाचित दुसऱ्या कंपनीच्या मोटरसायकलची मागणी वाढेल आणि या मोटरसायकलची मागणी या कंपनीच्या मोटरसायकलची मागणी कमी होऊ शकेल. अशा प्रकारच्या एका वस्तूच्या किमतीची दुसऱ्या वस्तूच्या मागणीच्या प्रती असणारी जी संबंधित वस्तूच्या मागणीच्या प्रती असणारी जी संवेदनशीलता आहे, या संवेदनशीलतेलाच मागणीची छेद लवचिकता किंवा मागणीची तिरकस लवचिकता असं म्हणतात. ही मागणीची तिरकस लवचिकता किंवा छेद लवचिकता मोजायची कशी, आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजावून घेऊया. त्यासाठी अगोदर आपण मागणीची तिरकस लवचिकता किंवा छेद लवचिकतेचं सूत्र बनवूया. यापूर्वी आपण मागणीच्या किंमत लवचिकतेचं सूत्र बनवलं होतं, पाहिलं होतं. मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचं सूत्र सुद्धा आपण पाहिलं होतं किंवा बनवलं होतं. त्याच पद्धतीने आपण इथं आता मागणीच्या छेद लवचिकतेचं सूत्र तयार करूया. मागणी छेद लवचिकता म्हणजे काय? ए आणि बी समजा या दोन वस्तू आहेत, त्या एकमेकांशी संबंधित आहेत कोणत्या ना कोणत्या मार्गाने. तर ए च्या किमतीमधील बदलांचा बी च्या मागणीवर परिणाम होतोय असं आपण समजूया, किंवा बी मधल्या किमतीमधील बदलांचा ए च्या मागणीमध्ये परिणाम होतोय असं आपण समजूया. आता अशा परिस्थितीमध्ये बी वस्तूची ए वस्तूच्या संदर्भातली मागणीची छेदक लवचिकता तिरकस लवचिकता म्हणजे ए वस्तूच्या मागणीतील बदल भागिले ए वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल, पर्सेंटेज चेंज, ए वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले बी वस्तूच्या मागणीतील बी वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. आपण बी वस्तूच्या किमतीचा ए वस्तूच्या मागणीवर होणारा परिणाम मोजण्यासाठी हे सूत्र तयार करतो आहोत. ए वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल, पर्सेंटेज चेंज, डिवायडेड बाय छेद बी वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. आता ए वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल कसे मोजतात? तर डेल्टा डी ए अपॉन डी ए गुणिले 100. इथं डी म्हणजे काय? डिमांड फॉर ए, म्हणजे ए वस्तूची मागणी. डेल्टा म्हणजे चेंज, बदल. डी वस्तूच्या मागणीतील बदल छेद मूळ मागणी, डी ए म्हणजे डिमांड फॉर ए, गुणिले 100 म्हणजेच ए वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल, छेद बी वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल म्हणजे काय? डेल्टा पी बी छेद पी बी म्हणजेच गुणिले 100. म्हणजेच इथे आता डेल्टा पी बी म्हणजे काय? बी वस्तूच्या किमतीतील
बदल छेद बी वस्तूची मूळ किंमत गुणिले 100. ओके, हे सूत्र आपण या पद्धतीनं मांडू शकतो. आता इथे आपण 100ला 100 निघून जाऊ शकतात कारण हे छेद आहे. 100ला 100 निघून गेले. 100ला 100 जर निघून गेले तर आता शिल्लक काय राहतं? डेल्टा डी ए अपॉन डी ए छेद डेल्टा पी बी अपॉन पी बी. हे भागाकारामध्ये आहेत. डेल्टा डी ए अपॉन डी ए भागिले डेल्टा पी बी अपॉन पी बी. हे जर आपण उलट केलं तर ते उलटून गुणिले होतील. म्हणजे डेल्टा डी ए अपॉन डी ए गुणिले उलटून गुणिले हा डेल्टा पी बी अंशात जाईल, पी बी छेद डेल्टा पी बी. आणि इथं आपण हा छोटासा बदल करून घेऊ शकतो. डेल्टा पी बी इकडे आले, हे डेल्टा पी बी इकडे आले आणि हे डेल्टा डी ए इकडे गेले, उजवीकडे गेले. या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर डेल्टा डी ए अपॉन डेल्टा पी बी गुणिले पी बी अपॉन डी ए हे आपल्याला मागणीच्या छेद लवचिकतेचं सूत्र मिळतं. इथं डेल्टा डी ए म्हणजे काय? डेल्टा डी ए म्हणजेच ए वस्तूच्या मागणीतील वाढ किंवा घट. डेल्टा पी बी म्हणजे काय? बी वस्तूच्या किमतीतील वाढ किंवा घट. पी बी म्हणजे काय? तर डी ए म्हणजे काय? डी ए म्हणजे ए वस्तूची मूळ मागणी आणि पी बी म्हणजे काय? बी वस्तूची मूळ किंमत. ओके, आता या सूत्राचा वापर करून आपण एका उदाहरणाच्या सहाय्यानं मागणीची छेद लवचिकता ही संकल्पना थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. इथे बी वस्तूची किंमत 25 रुपये असताना ए वस्तूची मागणी 20 नग होती. बी वस्तूची किंमत 30 रुपये झाल्यावर 25 रुपयावरून 30 रुपये झाल्यावर ए वस्तूची मागणी 30 नग झाली. 20 नगांवरून 30 नग झाली. तर ए वस्तूची बी संदर्भातील छेद लवचिकता किती असेल? या उदाहरणामध्ये बी ची किंमत बदलते आणि त्यावरून ए ची मागणी बदलते. ए वस्तूची किंमत 25 असताना बी वस्तूची किंमत 25 असताना मागणी होती 20 नगांची. ए वस्तूची मागणी 20 नगांची होती. बी वस्तूची किंमत 30 झाल्यानंतर ए वस्तूच्या नगांची मागणी 30 इतकी झाली, वाढली. किंमत बी ची बदलली, किंमत बी ची वाढली पण मागणी ए ची वाढली. तर इथे आता ए वस्तूची बी संदर्भातील छेद लवचिकता आपल्याला शोधायची. इथं आता डेल्टा डी ए म्हणजे काय? डेल्टा डी ए म्हणजे ए वस्तूच्या मागणीतील बदल. ए वस्तूची अगोदरची मागणी काय होती? 20 नगांची वजा नवीन मागणी काय आहे? 30 नगांची. 20 वजा 30 बरोबर वजा 10. इथे आता डेल्टा पी बी म्हणजे काय? बी वस्तूच्या किमतीतील बदल. बी वस्तूची मूळ किंमत होती 25 नगांची, 25 रुपये, ती वाढली बदलली त्यानंतर झाली 30 रुपये. मूळ किंमत वजा नवीन किंमत 25 वजा 30 बरोबर वजा 5. आणि डी ए म्हणजे मूळ मागणी 20 नगांची आणि 20 नगांची मूळ मागणी आणि पी बी म्हणजे मूळ किंमत 25 रुपये, पी बी बरोबर 25. या किमती आपण घेतल्या. आता इथे आपलं सूत्र मागणीची तिरकस किंवा छेद लवचिकता बरोबर डेल्टा डी ए अपॉन डेल्टा पी बी गुणिले पी बी अपॉन डी ए बरोबर किमती टाकल्या. डेल्टा डी ए ची किंमत वजा 10 छेद डेल्टा पी बी ची किंमत वजा 5 गुणिले 25 छेद 20. पी बी ची किंमत 25 आणि डी ए ची किंमत 20. इथे आता आपण ऋणला ऋणचिन्ह घालवून टाकू शकतो. 5 एके 5, 5 दुणे 10, बे 10 20. ओके, किंवा 5 दुणे 10 आणि 5 5 25, 5/2. मग 5ला 2 भागलं की किती येतील? 2.5. म्हणजे इथे आता मागणीची तिरकस लवचिकता 2.5 इतकी आहे. ए वस्तूची बी संदर्भातील किंवा बी वस्तूच्या संदर्भातील छेद लवचिकता किंवा तिरकस लवचिकता 2.5 इतकी आहे. पण छेद लवचिकता 2.5 इतकी आहे याचा अर्थ काय होतो समजावून घेऊया. जर मागणीची तिरकस किंवा छेद लवचिकता 0पेक्षा अधिक असेल, ग्रेटर दॅन 0 असेल. ग्रेटर दॅन 0 म्हणजे कशी? धनात्मक. मागणीच्या तिरकस लवचिकतेचे मूल्य जर धनात्मक असेल
तर त्या वस्तू परस्परांना पर्यायी असतात. पर्यायी म्हणजे कशा? जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढते तेव्हा त्या वस्तूचा उपभोग लोक कमी करतात आणि त्याच्याऐवजी दुसऱ्या वस्तूचा उपभोग लोक वाढवतात आणि त्यामुळे मागणी वाढते. अशा वस्तूंना एकमेकांच्या पर्यायी वस्तू असं म्हणतात. उदाहरणार्थ आपलं मागाचं उदाहरण चहा पावडर आणि कॉफी पावडर एकमेकांना पर्यायी असणाऱ्या वस्तू आहेत. लोकांनी जर चहा पावडरचा वापर कमी केला तर कॉफी पावडरचा वापर वाढवतात, किंवा कॉफी पावडरचा वापर जर कमी होत असेल तर चहा पावडरचा वापर लोक वाढवतात. या वस्तू एकमेकांना पर्यायी राहतात. दोन वेगळ्या कंपन्यांच्या मोटरसायकल्स एकमेकांना पर्यायी आहेत. याची किंमत वाढली तर त्याची मागणी वाढेल, कारण लोक त्याचा उपभोग जास्त घेतील, याचा उपभोग कमी करतील. त्यामुळे दोन वेगळ्या कंपन्यांच्या दोन मोटरसायकलची मॉडेल्स एकमेकांना पर्यायी राहतात. याउलट जर मागणीची तिरकस लवचिकता एकपेक्षा कमी येत असेल, एकपेक्षा कमी म्हणजे कशी? ऋण, मायनस. मागणीची तिरकस किंवा छेद लवचिकता एकमेकांना जर ऋण येत असेल तर त्या वस्तू परस्परांना पूरक असतात. पूरक म्हणजे कशा? एक वस्तू घेतली की त्याच्याबरोबर दुसरी वस्तू घ्यावी लागते. त्या वस्तूचा उपभोग दुसऱ्या वस्तूच्या उपभोगाशिवाय कंप्लीट होत नाही, पूर्ण होत नाही. उदाहरणार्थ चहा पावडर आणि साखर. चहा पावडर घेतल्यानंतर साखरही घ्यावी लागते आणि चहा पावडरच्या किमती खूप वाढल्या तर साखरेची मागणी पण कमी होऊ शकेल, कारण त्या एकमेकांना पूरक आहेत आणि त्यामुळे त्यांची छेदक लवचिकता ऋण येईल. याउलट चहा पावडर आणि कॉफी पावडर यांची छेदक लवचिकता धन येते. किंवा एखाद्या कंपनीची मोटरसायकल आणि तिचे स्पेअर पार्ट्स एकमेकांना पूरक आहेत. त्या कंपनीच्या मोटरसायकलच्या किमती खूप वाढल्या तर स्पेअर पार्टची मागणी पण कमी होईल, कारण मुळात मोटरसायकलचीच मागणी कमी होईल. अशा प्रकारे जर मागणीच्या तिरकस किंवा छेदक लवचिकतेचे मूल्य जर धनात्मक येत असेल तर त्याचा अर्थ काय होतो? त्या वस्तू एकमेकांना पर्यायी आहेत असा होतो. याउलट जर दोघांचे मूल्य एकमेकांना जर मागणीच्या छेदक लवचिकतेचे मूल्य जर ऋणात्मक येत असेल तर त्या वस्तू एकमेकांना पूरक आहेत असा त्याचा अर्थ होतो. धन्यवाद.